या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली उभा राहून हा राठोड युवराज माजलगाव तालुका बीड जिल्ह्यातून तुम्हाला सांगतो आहे, हे तुम्ही आता थांबवा। आमच्या हाताला रोजगार द्या, ज्या पोटासाठी ज्या इतभर पोटाचं काम करतो आहोत, अवघ्या 6000 8000 आणि 10000 मानधनावरती युवा शक्ती मराठी संख्या आहे की साहेब, मी एकदा कॅमेरा फिरवतो, तुम्ही गेस करून घ्या संख्या किती आहे। लाल दिव्याची गाडी नकोय, तुमचे बंगले नकोय, तुमचे भत्ते नकोय, आम्हाला काही नकोय आहे। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला काम भेटते त्या ठिकाणी कंटिन्यू आमच्या हाताला रोजगार द्या, ज्या पोटासाठी ज्या इतभर पोटासाठी आम्ही आमचं घरदार आई वडील सगळे सोडून बाहेर जिल्ह्यामध्ये म्हणा बाहेर राज्यामध्ये आम्ही कामासाठी भटकंती करतो साहेब, ते तुम्ही जे काम दिलं, एवढं मोठं तुमचं मन दाखवलं आणि भारतातील महाराष्ट्र असं एकमेव राज्य ठरलं की जे तरुणांना वन टाईम हाताला काम दिलं, मग ते तुम्ही आता आमच्या हातातून काम घेऊन आमची भाकरी रोजीरोटी बंद करून पाणी करू नका आहे। त्या ठिकाणी आम्हाला काम द्या, त्याच्याकडे बाटली दिसायला छोट्या छोट्या काय होईल मागण्यामध्ये थोडी वाढ करून द्या आणि आहे त्या ठिकाणी आम्हाला काम द्या। हे तरुण वर्ग आहे साहेबांना मी विनंती करतो, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब सर्वांना विनंती आहे, आम्ही साहेब तरुण आहोत आणि तरुणांच्या हाताला काम देणं या शासनाला बंधनकारक आहे। आम्ही तुमच्याकडून दुसरं काहीच मागत नाहीत साहेब। या ठिकाणी असं भविष्य घडवण्याचं काम आमच्या हातामध्ये दिलंय, त्या हातातून आता ते काढून घेऊ नका। ज्या विद्यार्थ्यांसोबत ज्या मुलांसोबत ज्या ग्रामीण भागातल्या लोकांसोबत आमची नाळ जोडली आहे ती आता तोडू नका आणि आम्हाला वेगळ्या मार्गाने जाण्यासाठी प्रवृत्त करू नका, ही आमची आर्त हाक। या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली उभा राहून हा राठोड युवराज माजलगाव तालुका बीड जिल्ह्यातून तुम्हाला सांगतो आहे, हे तुम्ही आता थांबवा। काम दिलं म्हणून तुम्ही निवडणूक लढवली, निवडणूक लढवल्याच नंतर जिंकून आलात, सत्तेमध्ये राहिलात, तुम्ही पुन्हा पुन्हा त्या गोष्टी म्हणतात। सत्तेचं तुम्हाला आमिष आहे साहेब, आम्हाला मोठा आमिष कोणतं नाही आहे साहेब। ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्यात त्यामध्ये आमचे आई वडील, आमचे लेकरबाळा, आमचे भाऊ बंदी, सगळी भावकी, सगळ्या गुण्यागोविंदानं आमच्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत साहेब। फक्त तुमच्याकडून आम्हाला पुन्हा पुन्हा हीच अपेक्षा आहे, आम्ही 200 रुपये 300 रुपये रोजंदारीवर काम करणारे माणसं आहोत साहेब। आमचं सगळं घरदार सोडून आता रात्री काल 2 दिवस झाले आम्ही निघालेलो आहोत, आम्हाला नाश्ता नाही, पाणी नाही, समजा चहा नाही आहे, या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आम्ही पोटाला चिमटा घेऊन आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळावा म्हणून या ठिकाणी आलो आहोत साहेब। या तरुणांचा अंत पाहू नका, हे तरुण जर त्यांच्या हद्दीच्या बाहेर जर गेली तर कदाचित या महाराष्ट्रामध्ये हा जो चित्र तुम्हाला आज बघायला मिळतोय ते येणाऱ्या काळाला बघायला मिळेल किंवा नाही मिळेल हे काही सांगता येत नाही। म्हणून पुन्हा तुम्हाला शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो साहेब, या तरुणांचा अंत पाहू नका, यांना कायमस्वरूपी रोजगार द्या आणि त्यांना त्यांची पोटाची खळगी भरण्या इतकं रोजगार तुम्ही महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून द्या। एवढं बोलतो, बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु आणखी काही माझे मित्र बांधव मैत्रिणी बोलतील, त्यामुळं मी या ठिकाणी सर्वांची रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो। जय जवान जय किसान।